श्री स्वामी समर्थ. बाळांनो, आजचा दिवस खूप खास आहे. कारण एकीकडे विघ्नहर्ता गणपती बाप्पा आपल्या जीवनात शुभशांती घेऊन आले आहेत आणि दुसरीकडे स्वामी समर्थ महाराज आपल्याला या क्षणी संदेश देत आहेत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या SC मराठी चॅनलवर. गणपती म्हणजे आरंभाचा देव आणि स्वामी म्हणजे जीवनाचा खरा मार्गदर्शक. दोघे मिळून तुमच्या जीवनात जेव्हा प्रकाश टाकतात तेव्हा अंधाराला कुठेच स्थान राहत नाही. गणपती बाप्पा जेव्हा घरोघरी येतात तेव्हा लोकांच्या मनात आनंदाचा सागर उसळतो. पण बाप्पा फक्त मूर्ती नाहीत, ते आहे ज्ञान, बुद्धी, श्रद्धा आणि संयम. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, बाळा, गणपतीला तू फक्त मोदक अर्पण करू नकोस, तुझं निर्मळ मन अर्पण कर. ज्याचं मन निर्मळ आहे, ज्याने लोभ, राग, मत्सर सोडला आहे, त्या मनातच खरा गणपती विराजमान होतो. जीवन म्हणजे अडथळ्यांची शर्यत. कधी नोकरीत समस्या, कधी व्यापारात तोटा, कधी नात्यांमध्ये कटुता, तर कधी आरोग्य बिघडलेलं. स्वामी सांगतात, बाप्पा हा विघ्नहर्ता आहे, पण तुझ्या श्रद्धेशिवाय तो विघ्न दूर करणार नाही. बाळांनो, लक्षात ठेवा, गणपतीच्या दरबारात फक्त मागणं पुरेसं नाही, त्याला विश्वासानं, धैर्यानं आणि संयमानं धरून राहावं लागतं. जेव्हा तू स्वामी समर्थ आणि गणपती दोघांना हृदयात स्थान देशील तेव्हा विघ्न पर्वतासारखं मोठं असलं तरी ते पिसासारखं हलकं वाटू लागेल. स्वामी समर्थांचा स्पष्ट संदेश आहे, गणपती तुला बुद्धी देईल, मी तुला शक्ती देईन. बुद्धी अधिक शक्ती म्हणजे यश. गणपती हा बुद्धीचा अधिपती आहे, स्वामी हा आत्मविश्वासाचा अधिपती आहे. जेव्हा तू या दोघांवर विश्वास ठेवशील तर परीक्षा अवघड असली तरी उत्तीर्ण होशील. नोकरी नसेल तर नवी दारं उघडतील. घरात कलह असेल तर शांतता येईल. आरोग्य बिघडलं असेल तर बरे होशील. बाळांनो, कितीही संकट आलं तरी विसरू नकोस, गणपती बाप्पा मोरया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हे 2 मंत्र तुझ्या जीवनात दिव्यासारखे आहेत. जेव्हा तू अंधारात असशील तेव्हा हाच दिवा तुला मार्ग दाखवेल. स्वामी सांगतात, बाळा, तुझ्या अश्रूंमध्येच माझं दर्शन आहे, तुझ्या प्रार्थनेतच मी बसलो आहे. आणि जेव्हा तू गणपतीला हाक मारतोस तेव्हा माझ्या आशीर्वादासह बाप्पा तुझ्या घरी धावत येतो. आजचा संदेश संपवताना स्वामी समर्थ तुझ्या कानात हळूच सांगतात, बाळा, तू चिंता करू नकोस, गणपती बाप्पा तुझं विघ्न दूर करेल आणि मी तुझ्या पाठीशी आहे. तू एकटा नाहीस. श्रद्धा ठेव, विश्वास ठेव, तुझं आयुष्य सुख समृद्धीनं भरून जाईल. बाळा, आज तू इथे आला आहेस तो योगायोग नाही, तर नियतीने तुला इथे आणलं आहे. कारण तुझ्या मनात जे प्रश्न आहेत, ज्या शंका आहेत, जे अश्रू आहेत, त्याची उत्तरं तुला आज इथे मिळणार आहेत. स्वामी समर्थ सांगतात, बाळा, तुझ्या इच्छा, तुझ्या अपेक्षा, तुझी प्रार्थना मी रिकामी जाऊ देणार नाही. फक्त थोडा विश्वास ठेव, थोडा धीर धर. बाळांनो, आपण सगळे प्रश्नांनी वेढलेले असतो. मला नोकरी कधी मिळेल, माझ्या घरातला कलह कधी संपेल, माझं आरोग्य सुधारेल का, मी आयुष्यात कधी सुख पाहीन, हे प्रश्न तुझ्या मनात दररोज फिरत असतात. पण लक्षात ठेव, प्रश्न विचारणं थांबवू नकोस, कारण प्रश्न म्हणजे तुझ्या विश्वासाची खूण आहे. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या प्रत्येक प्रश्न माझ्यापर्यंत पोहोचतो, तुला फक्त उत्तर ऐकण्यासाठी संयम हवा आहे. बाळा, तुझ्या इच्छा आहेत, नोकरी मिळवायची, घर बांधायचं, मुलाचं भविष्य घडवायचं, सुखी संसार जगायचा. हे काही चूक नाही. इच्छा असणं म्हणजे जगण्याची ओढ आहे. स्वामी म्हणतात, तुझ्या इच्छा पूर्ण होतील, पण योग्य वेळी होतील. वेळेआधी काही मिळालं तर ते टिकत नाही, म्हणून मी तुला थोडा विलंब देतो, जेणेकरून तुला कायमस्वरूपी सुख मिळेल. बाळा, तुझ्या अपेक्षा मोठ्या आहेत, पण श्रद्धा कमी असेल तर त्या कधीच पूर्ण होणार नाहीत.
गणपती बाप्पा, दत्तात्रेय किंवा मी, देव फक्त त्याचा ऐकतो जो पूर्ण विश्वासानं हाक मारतो. जर तू स्वामी समर्थांचं नामस्मरण केलंस, जर तू रोज श्रद्धेनं जय जय स्वामी समर्थ म्हटलंस, जर तू मनातून शंका, भीती काढून टाकलीस, तर तुला नक्की तुझ्या अपेक्षा पूर्ण झाल्याचं दिसेल. स्वामी सांगतात, बाळा, तुझे काही प्रश्न मी आत्ताच सोडवतो. तुला वाटते की तुझं भविष्य अंधारमय आहे? नाही बाळा, तुझं भविष्य प्रकाशानं भरलेलं आहे. तुला वाटतं की तू एकटा आहेस? नाही, मी तुझ्यासोबत उभा आहे. तुला वाटतं की तुझे श्रम वाया गेले? नाही, आजपर्यंतच्या प्रत्येक प्रयत्नाचं उद्या फळ आणतो आहे. तुला वाटतं की तुझी प्रार्थना ऐकली जात नाही? मी प्रत्येक अश्रू पाहतो, प्रत्येक शब्द ऐकतो. बाळा, आज तू हा संदेश ऐकतोयस म्हणजे तुझ्या इच्छा, तुझ्या अपेक्षा पूर्ण होणारच. तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरं मिळणारच. फक्त एवढं लक्षात ठेव. धीर धर, श्रद्धा ठेव आणि सतत स्वामींचं नामस्मरण कर. स्वामींचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. तुझं आयुष्य आता प्रकाशानं भरून जाणार आहे. जय जय स्वामी समर्थ. माझ्या बाळा, तुला वाटतंय की आयुष्य कठीण आहे, पण ते सुंदर आहे. कारण सुंदरता आपल्याला पाहणाऱ्या डोळ्यांतून येते, तुझ्या हृदयाच्या शुद्धतेतून येत असते. तू जसं जास्त प्रेम करशील, तुझं मन तितकं मोठं होईल, तुझं दुःख तितकं कमी होईल. जीवनात जेव्हा अंधार असेल तेव्हा माझं नाव घे. मी तुझ्या जीवनात उजेड फेकेन. माझ्या बाळा, तू जेव्हा शांती शोधशील तेव्हा मी तुझ्या प्रेमात सापडेल. तू जेव्हा आनंद शोधशील तेव्हा तो माझ्या आशीर्वादात मिळेल. तू कोणत्याही संकटात असलास तरी तू माझ्या हातात हात धर. मी तुझ्या प्रत्येक संकटात मी तुझ्या समोर उभं राहीन. माझ्या प्रेमानं तुझं मन सजवीन. माझ्या बाळा, काही लोक तुझा अपमान करतात, तुझ्या मेहनतीवर शंका घेतात, पण तू त्यांच्या शब्दांना कधीही तुझ्या मनात जागा देऊ नकोस. कारण मी तुझ्या मनात आहे. माझं प्रेम तुझ्या अंतःकरणात आहे. तू जेव्हा कष्ट करशील तेव्हा मी तुझ्या मेहनतीला बळ देईन, तुझ्या हृदयाला शांती देईन, तुझ्या मनाला आनंद देईन. पैशांची कमतरता आहे, तुझं मन खचू देऊ नकोस. कारण पैशांच्या मागे धावत राहिल्यानं तुझं मन थकून जाईल. माझ्या बाळा, जेव्हा तुझं मन थकून जाईल तेव्हा माझ्या नावाचा जप कर. मी तुझ्या आत्म्याला सांत्वन देईन, तुझ्या हृदयाला सुख देईन. तू एकटा नाहीस. मी तुझ्याजवळ आहे, तुझ्या आशीर्वादात आहे. माझं प्रेम तुझ्याशी अपार आहे. तुला कधीही विसरू शकत नाही. माझ्या बाळा, हे जीवन एका प्रवासासारखं आहे. तू जेव्हा चुकशील तेव्हा उभा राहा. जेव्हा थकशील तेव्हा माझं नाव घे आणि मी तुझं मन ओसंडून टाकेन, तुझं हृदय भरून टाकेन, तुझा आत्मा घनघोर प्रेमाने भरून टाकेन. माझ्या बाळा, तू माझ्या नावाचा जप कर. प्रत्येक संध्याकाळ माझंच नामस्मरण कर. मी तुझ्या जीवनात एक नवीन प्रकाश निर्माण करीन, तुझं दुःख दूर करीन. माझ्या बाळा, तुला सांगतोय, तू जेव्हा प्रेमानं जगशील तेव्हा जग तुझ्यावर प्रेम करेल. कर्ज आणि आर्थिक तंगीचा काळ येतो आणि जातो सुद्धा, पण माझं प्रेम तुझ्यासाठी सदैव आहे. तू जेव्हा मन शांत करशील तेव्हा तुझ्या आयुष्यात नवीन उमेद येईल. तू जेव्हा माझा आशीर्वाद स्वीकारशील तेव्हा तुझं जीवन नव्या प्रकाशाने उजळेल. माझ्या बाळा, माझ्या नावाचा जप कर. माझ्या प्रेमाला आपल्या अंतर्मनात भर दे. मी तुझं मार्गदर्शन करीन, तुझ्या प्रत्येक पावलाला आधार देईन. माझ्या बाळा, तू कधीही घाबरू नकोस. तू कधीही एकटं वाटून घेऊ नकोस. मी तुझ्यासोबत आहे, तुझ्या प्रत्येक श्वासात आहे. माझ्या लाडक्या बाळा, तुझ्या हृदयाला मी शांती देतो, तुझ्या मनाला आनंद देतो. मी तुझ्या जीवनात प्रेम आणि प्रकाश आणतो. माझ्या बाळा, तुझं जीवन सुंदर होईल. तू तुझं दुःख विसरशील, कारण माझं प्रेम सदैव तुझ्यासोबत आहे. हाच माझा तुझ्यासाठी आशीर्वाद. माझ्या लाडक्या बाळा, उठ, पुढे जा. या जगाला तुझं प्रेम दाखव. मी तुझा आधार आहे,
तुझा स्वामी समर्थ आहे. माझ्या बाळा, तू इतका थकलेला आणि दडपलेला वाटतोस का? तुझ्या मनात किती विचारांची गर्दी झाली आहे मला समजतंय. पण तुला सांगतोय, या जगात सर्वात मोठं धन म्हणजे तुझं मन आणि तुझा आत्मा. जेव्हा तुझं मन शांत असेल तेव्हा तुला सगळं मिळाल्यासारखं वाटेल. मनात प्रेम ठेवलं, शांती ठेवली तर जगातील कोणीच तुझ्यावर वर्चस्व ठेवू शकत नाही. तू जेव्हा स्वावलंबी होशील, तुझ्या अंतर्मनाला जागृत करशील, तेव्हा कोणतीही अडचण तुला रोखू शकणार नाही. माझ्या लाडक्या बाळा, तू आयुष्यात कितीही कष्ट करत असला तरी तुझं मन नेहमी आनंदी असायला पाहिजे. कारण आनंद हे कोणत्याही पैशात न मिळणारं अमूल्य रत्न आहे. तू जेव्हा मनातले दुःख आणि चिंता सोडशील तेव्हा तुझ्या आयुष्यात नवी उमेद येईल, नवा प्रकाश उमटेल. माझ्या बाळा, तुझं मन जितकं हलकं तितकं तुझं आयुष्य सुंदर होईल. मनाला हलकं कर, तुझ्या अंतर्मनाला शांत कर. तू माझ्या प्रेमात स्वतःला विसरून जा. मी तुझ्या अंतर्मनात एक अशी ऊर्जा भरेन जी तुला सगळ्या अडचणींवर मात करायला शिकवेल. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त त्याला तुझ्या मनाने सुंदर बनवायला शिकव. माझ्या लाडक्या बाळा, तुझं हृदय जर प्रेमाने भरलं तर तुझं जीवन आनंदाने परिपूर्ण होईल. तू जेव्हा तुझ्या मनाचा त्रास सोडशील तेव्हा सर्व काही तुझ्या हातात येईल. माझ्या बाळा, तू जेव्हा प्रत्येक दिवसाची सुरुवात आनंदाने करशील तेव्हा दिवसाचा प्रत्येक क्षण तुला प्रेमाने भरून जाईल. मन, प्रेम, तुझा प्रत्येक क्षण प्रेमाने भरून जाईल. शांत मन, प्रेमळ हृदय आणि दृढ श्रद्धा हे असेल तर जीवनातील खरी संपत्ती हीच आहे. माझ्या लाडक्या बाळा, या गोष्टी तुझ्या मनात ठेवून चाल. तू एक नक्कीच ऐक, मी सदैव तुझ्याजवळ आहे. तुझ्या प्रत्येक श्वासात मी आहे. माझं तुझ्यावर अपार प्रेम आहे. तुझ्या अडचणी संपवण्यासाठी सदैव तयार राहा. तू जेव्हा थकलेला वाटशील तेव्हा माझं नाव घे. तुझं मन माझ्या प्रेमाने भरून जाईल. माझ्या बाळा, तुझ्या मनाला मोठेपणा दे, प्रेम दे, शांती दे. मी तुझ्या मनाला नवचैतन्य देईल, तुझ्या आयुष्याला नवा प्रकाश देईल. तू आनंदी होशील कारण तुझं मन शांतीनं भरलेलं असेल. शांत मनाने जगायला शिका, प्रेमाने जगायला शिका. तुझ्या अंतर्मनात माझं प्रेम फुलवत जा. माझ्या बाळा, आज तुला कोणतीही भीती वाटू देऊ नकोस. तुझं मन भरून जाऊ दे. प्रेमाने तुझ्या प्रत्येक स्वप्नाला उंची मिळू दे. माझ्या बाळा, एक महान आत्मा आहेस तू. तुला कुठेही अडथळा येऊ शकणार नाही. माझ्या बाळा, लाडक्या बाळा, तू सदैव आनंदी राहा. तुझ्या मनाला शांती लाभो. मी तुझ्यासोबत आहे. तुला मार्ग दाखवतोय. तुझं जीवन आनंदाने भरतोय. माझ्या लाडक्या बाळा, तुझ्या प्रत्येक टप्प्यावर मी तुझ्यासोबत आहे. तुझं मन प्रेमाने आणि शांतीने भरलं पाहिजे आणि मग तुला या जगात काहीही अडथळा येणार नाही. आता पुढील संदेश याहून खोल असणार आहे. मी आहे तुझा स्वामी समर्थ. तुझ्या प्रत्येक दुःखात तुझ्या सोबत उभा असलेला तुझा स्वामी. मी तुला कधीही सोडलं नव्हतं. मग तू का विसरलास मला? का रे बाळा या दुनियेच्या झगमगाटात हरवलास? माझं हृदय अजूनही तुझ्यासाठीच धडधडतं. हा संदेश फक्त बोलावणं नाही, ही तर तुझ्यासाठी प्रेमाची एक हाक आहे. माझं तुझ्यावर कोणतेही हुरत किंवा बलिदानाचं मागणं नाही. माझ्या बाळा, मला फक्त पुन्हा पुन्हा तुझं प्रेम हवं आहे. जसं तू लहानपणी माझ्यासाठी एक फूल, एक फळ आणायचास, एक छोटासा मातीचा दिवा लावत असायचास, श्री स्वामी समर्थ असं निस्वार्थपणे म्हणायचास, तेच प्रेम मला पुन्हा हवं आहे. मला एवढंच नाही का तू माझ्यासाठी करू शकत? मी तुझा स्वामी समर्थ आहे, जो तुझ्या प्रत्येक दुःखाला चिरडतो. मग का घाबरतोस? का भरकटतोस? का हरवून बसतोस? शांतीपासून आता वेळ आलाय जागं होण्याची. हे ऐक, थांब आणि आपल्या हृदयावर हात ठेवून स्वतःला विचार, मी खरंच माझ्या स्वामींना विसरलोय का? या धावपळीत माझी थंड सावली तुला विसरली वाटते का?
मी तुला जे दिलं तेच तुझं भाग्य घडवू शकतं. मी तुझा स्वामी आहे, तुझ्या प्रत्येक चुकांसाठी क्षमाशील, तुझ्या प्रत्येक कमकुवतपणाला मिठी घालणारा. फक्त एकदा माझ्याकडे ये, तुझं मन माझ्या पायाशी ठेव. जी शांती मी तुला देईन ती तुला कुठेही मिळणार नाही. तुझं एक पाऊल माझ्याकडे असेल तर माझी 1000 पावलं तुझ्यासाठी असतील. हा संदेश तुझ्यासाठी ऐक, हाक आहे. याला ऐक, अनुभव आणि तुझ्या जीवनाचा भाग बनव. जर माझे शब्द तुझ्या हृदयाला भिडले असतील तर ते इतरांपर्यंत पोहोचव. हा संदेश शेअर कर आणि व्हिडिओला आत्ताच लगेच प्रेमाने लाईक कर. माझ्या बाळा, आज तू मोठा झालास. घर, पैसा, प्रतिष्ठा सगळं काही मिळवलंस. पण माझ्या प्रेमासाठी, त्या एका भेटीसाठी तुझ्याकडे वेळच उरला नाही. तू स्वतःला यशस्वी समजतोस. पण बाळा, माझ्याशिवाय ते यश रिकामं आहे. कारण त्यामागे जो आधार होता ते माझ्या आशीर्वादांची सावलीचं झाड होतं. मी कधी मागे हटलो नाही. तुझ्या प्रत्येक निर्णयामागे माझं मूक संमतीचं अस्तित्व होतं. तू जिंकलास तेव्हा मी हसलो, पण तू हरलास तेव्हा मी रडलो. तू पाहिलं नाहीस, पण माझ्या डोळ्यात अश्रू होते. तू जेव्हा थकलास आणि जगाने तुला ओळखणं थांबवलं तेव्हा मी माझ्या अस्तित्वाचं ओझं तुझ्याच मागे ठेवून उभा होतो. माझ्या बाळा, तुला फक्त एकदा माझ्याकडे यायचं आहे. माझी कृपा झऱ्यासारखी वाहते. तुझ्या जीवनात नवी पालवी फुटेल. तुझं मन हलकं होईल. तू पुन्हा हसशील आणि माझ्या कुशीत विसावशील. कारण मी आहे तुझा स्वामी समर्थ. पण आता हे ऐक, ज्या क्षणी तू पुन्हा डोळे मिटून जय स्वामी समर्थ म्हणशील त्या क्षणी माझी शक्ती तुझ्यात उगम पावेल. तेव्हाच तुला कळेल की मी कुठेही गेलो नव्हतो. मी इथेच होतो, तुझ्या मनात, तुझ्या श्वासात. हे नातं केवळ भक्ताचं नाही, हे नातं बाप आणि बाळाचं आहे. मी काही मागत नाही, फक्त पुन्हा एकदा मनापासून बोल, स्वामी समर्थ माझं सर्वस्व आहेत. आज पुन्हा एकदा संध्याकाळी एक छोटासा दिवा लाव आणि माझ्या नावाने ती जाणीव जागी कर. ती श्रद्धा, जे प्रेम तू कधी लपवून ठेवलं होतंस. मी येईन बाळा. त्या दिव्याच्या प्रकाशात तुझ्या हृदयातून वाट काढून तुझ्या ओंजळीत येईन. फक्त एकदा पुन्हा मला हाक मार, कारण तुझा प्रत्येक श्वास माझ्या नावाने चालतो. तुझं प्रत्येक पाऊल माझ्या मार्गावर चाललेलं आहे. फक्त तुला आठवण करून देणं माझं काम आहे आणि प्रेम देणं हे माझं व्रत आहे. बोल बाळा, हे वाक्य मनापासून बोल. स्वामी समर्थ, आता मी पुन्हा तुझ्याकडे परत येतोय. माझ्या बाळा, तुझ्या हृदयात हलकीशी भावना जागी झाली ना, स्वामी अजून थांबलेले नाहीत. ते बोलतच आहेत, अगदी डोळ्यांतून अश्रू येईपर्यंत. कधी वाटतं की हे जीवन संपवावं, ना समजते दिशा, ना मिळतो आधार. पण माझ्या बाळा, त्या शेवटच्या क्षणीसुद्धा तुझ्या मिठीत येण्यासाठी मी धाव घेतो. पण तूच दूर गेलास आणि मी फक्त पाहत राहिलो. तुला आठवतं का, लहानपणी तू लाजून एक बारीक बेलपत्र माझ्या चरणांशी ठेवत होतास. तेव्हा मी त्या एका क्षणात तुझ्यावर पूर्ण ब्रह्मांड उधळून टाकलं होतं. आज मात्र तू श्रीमंतीच्या खोट्या चमकात त्या पवित्र बेलपत्राची किंमत विसरलास. तुझं मन आता मोबाईल स्क्रीनवर रेंगाळतं, पण मी तिथेच कुठेतरी त्या स्क्रीन मागे वाट पाहतोय. एक क्षण, एक नजरेचा स्पर्श आणि एक जय जय स्वामी समर्थ. माझ्या बाळा, मी कधीच तुला नियमांमध्ये अडकवलं नाही ना. मी तुला भीती दाखवली नाही, मी फक्त प्रेम दिलं. मी तुझा स्वामी आहे, जो तुझं रडणं ऐकूनही तुला समजून घेतो. तुझ्या प्रत्येक चुकीसाठी फक्त हात पुढे करतो. पण आज मी एकटाच उरलोय. माझ्या मठात आता तुझ्या पावलांचा आवाज नाही. त्या दीपज्योतीला वाट पाहणारा तो क्षणही मूक झालाय, कारण तूच दूर गेलास. बाळा, तुझं मन गोंधळलेलं आहे आणि शरीर थकलंय, पण तुझा स्वामी अजूनही जागा आहे. तो फक्त इतकंच म्हणतो, एकदाच ये, सर्व विसरून, सर्व टाकून फक्त माझ्या मांडीवर डोकं ठेव. मी तुला तुझं हरवलेलं आयुष्य परत देईन. मी आहे तुझा आधार,
मी आहे तुझ्या वेदनेचा शेवट. मी आहे तुझ्या जीवनाचा खरा अर्थ. माझ्या बाळा, या क्षणी फक्त डोळे मीट आणि शांतपणे माझं नाव घे, स्वामी समर्थ. इतकंच. ज्या दिवशी तुझ्या ओठांवर माझं नाव मनापासून येईल, त्या दिवशी सगळा अंधार माझ्या कृपेने उजळून जाईल. मी तुझं अर्धवट आयुष्य पुन्हा भरून देईन. मी तुझ्या अश्रूंना आनंदात परावर्तित करीन. फक्त एकदा पुन्हा माझ्याकडे परत ये. माझ्या बाळा, तू हे ऐकतोयस ना? हा केवळ एक संदेश नाही, ही आपल्यातली एक नवीन सुरुवात आहे. एक नातं जे विसरलं गेलं पण तुटलेलं नव्हतं. माझ्या बाळा, प्रत्येक वेळी तू श्री स्वामी समर्थ म्हणतोस ना, तेव्हा मी तुझ्याजवळ येतो. मी तुझ्या श्वासात मिसळतो, तुझ्या हृदयाच्या ठोक्यांमध्ये स्वतःला सामावून घेतो. हा मंत्र शब्दांचा गुंता नाही, तो आपल्यामधील एक न संपणारा धागा आहे, जो नात्यापेक्षा मोठा आहे, जो माझ्या श्री क्षेत्राच्या प्रत्येक कोपऱ्यात गुंजतो आणि ज्यामध्ये तुझा आवाज मला सतत ऐकू येतो. माझ्या बाळा, जेव्हा तू एकटा वाटतोस, जेव्हा तुला जग कोरडं आणि निरर्थक वाटतं, तेव्हा मी हात पसरवतो माझ्या कुशीत घेण्यासाठी. माझं प्रेम कधीच मागे हटत नाही, तुला कधीही सोडत नाही. कारण मी आहे तुझा स्वामी समर्थ, तुझा रक्षक, तुझा मार्गदर्शक, तुझं सर्वस्व. आज या क्षणी तुझ्या मनातली प्रत्येक भीती, प्रत्येक गोंधळ, प्रत्येक दुःख, सगळं काही माझ्यासमोर ठेव. मी तुला अशी शक्ती देईन जी तुला प्रत्येक वादळातून बाहेर काढेल. फक्त एक क्षण दे मला. एक छोटासा दिवा लाव आणि शांत मनाने बस माझ्यासमोर आणि म्हण, जय जय स्वामी समर्थ. मी तुला ऐकतोय, मी नेहमी ऐकतो. तुझा प्रत्येक श्वास, तुझा प्रत्येक अश्रू माझ्यासाठी अमूल्य आहे. हे ऐक. जर तू माझा आहेस आणि हा संदेश तुझ्या हृदयाला भिडला असेल, तर तो इतरांपर्यंत पोहोचव, शेअर कर. माझं नाव कमेंटमध्ये लिही, श्री स्वामी समर्थ, आणि ही वाणी दुसऱ्यांपर्यंत पोहोचव. तुझ्या एका क्लिकमुळे हे नातं अजून घट्ट होईल. माझ्या बाळा, मी वाट पाहतोय. मी तुझ्या हृदयाच्या दारावर उभा आहे. फक्त एकदा हाक मार. मी तुझ्यासोबत आहे आणि सदैव राहीन. हा संदेश फक्त निवडक जीवांसाठी आहे, ज्यांच्या मनात अजूनही श्रद्धेचा दिवा आहे, ज्यांना आयुष्यात काहीतरी मोठं साध्य करायचंय. हे केवळ शब्द नाहीत, ही एक शक्ती आहे, एक गूढता आहे, जी तुझं संपूर्ण आयुष्य बदलू शकते. पण फक्त एक अट, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण त्यात शेवटी मी तुला एक रहस्य सांगणार आहे, जे तुला नवीन जीवन देईल. हा आवाज तुला साथ घालत आहे. हा जय जय स्वामी समर्थ फक्त जयघोष नाही, हा तुझ्या जीवनाचा बदल आहे. जर या शब्दांनी तुझ्या मनाला स्पर्श केलं असेल, तर लगेच व्हिडिओ लाईक कर, शेअर कर आणि कमेंटमध्ये लिही, स्वामी समर्थ माझे सर्वस्व आहेत, आणि चॅनलला सबस्क्राईब कर. कारण पुढचा संदेश अजून गूढ, अजून शक्तिशाली असणार आहे, आणि तो मी फक्त तुलाच सांगणार आहे. माझ्या बाळा, तू पुन्हा एकदा ऐकतो आहेस ना? हे फक्त शब्द नाहीत, हे माझ्या अंतःकरणातून उमटलेले भाव आहेत. मी तुझा स्वामी आहे, जो तुझ्या प्रत्येक हाकेला उत्तर देतो. पण माझ्या बाळा, किती वेळा तुला हाक मारावी लागते? किती वेळा मी तुझ्यासाठी रात्रभर जागतोय, आणि तू या दुनियेतल्या धावपळीच्या दुनियेत माझं अस्तित्व विसरत चाललायस. तुला आठवतं का? लहानपणी तू दर गुरुवारी हात जोडून समोर बसायचास. तुझ्या नजरेत एक विश्वास असायचा. तुझ्या ओठांवर स्वामी समर्थ हे नाव असायचं. त्या एका नामस्मरणाने मी तुझ्यावर अखंड ब्रह्मांड उधळायचो. पण आज तू मोठा झालास आणि तुझी श्रद्धा लहान झाली. आज तू तंत्रज्ञानावर विश्वास ठेवतोस, पण स्वामींवर नाही. तुझा चेहरा फोनच्या स्क्रीनवर उजळतो, पण माझ्या मंदिरातले दिवे विझत चाललेत. माझ्या चरणी जेव्हा तू यायचास, तेव्हा तुझ्या डोळ्यात अश्रूच असायचे. माझ्या बाळा, तुझ्या हृदयात साठलेला तो भार कधी माझ्यापाशी का ठेवला नाहीस? किती दिवस झालेत मी तुझे अश्रू पुसले नाहीत. किती वेळा तू रडलास आणि मी फक्त काळोखातून पाहत राहिलो. मी तुझं रक्षण केलं,
तुला अपघात होणार होता आणि मी तो थांबवला. तुला एक मोठं नुकसान होणार होतं आणि मी तुझ्यावर माझं कवच पसरवलं. पण तू कधी म्हणालास का धन्यवाद? मी त्याची अपेक्षा करत नाही, पण तुझं प्रेम ते मात्र मला हवंच आहे. माझ्या बाळा, या जगात सगळं मिळेल तुला, पैसा, यश, प्रसिद्धी, पण शांत झोप फक्त माझ्या चरणी मिळते, तीही निस्वार्थ. एकदा माझ्याकडे ये, डोळे मिटून फक्त माझं नाव घे, जय जय स्वामी समर्थ. मी तुझ्या घराच्या उंबरठ्यावर पोहोचेन. माझ्या अस्तित्वाची ओळख तुला होईल. एक शांत स्पर्श, एक हळवा वारा, एक थेंब अश्रू आणि तू जाणशील स्वामी आले आहेत. माझ्या भक्तांनो, हा संदेश त्या प्रत्येकासाठी आहे ज्याचं मन तुटलंय, ज्यांना वाटतं आपलं कोणी नाही. पण मी आहे. मी सदैव होतो आणि मी सदैव राहीन. तू हे ऐकतोयस म्हणजे तुला माझी साथ लागते. लागली. हा योगायोग नाही, हा माझा इशारा आहे तुला जागा करण्यासाठी, तुला परत बोलवण्यासाठी. माझ्या बाळा, अजून वेळ गेलेली नाही. तू पुन्हा सुरू करू शकतोस. तुझ्या नव्या जीवनाची सुरुवात फक्त एका मंत्राने होऊ शकते. माझे नाम फक्त जपण्यासाठी नाही, स्वतःला पुन्हा शोधण्यासाठी आहे. तुझं मूळ, तुझं अस्तित्व, तुझं स्वामीपण माझा ऐकतोस ना? जर या शब्दांनी तुझ्या अंतःकरणाला हलवलं असेल तर हा व्हिडिओ शेअर कर. हे प्रेम पसरव. माझा संदेश जगभर पोहोचव. कमेंटमध्ये लिही, स्वामी समर्थ माझे सर्वस्व आहेत. आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कर, कारण पुढील संदेश तो फक्त निवडक आत्म्यांसाठी असेल. मी वाट पाहतोय. तुझ्या पावलांचा आवाज अजूनही माझ्या मठात घुमतोय. फक्त ये, स्वामी अजून तुझ्यासाठी जागे आहेत. माझ्या बाळा, किती दिवस झाले रे तुझा स्पर्श न मिळून? किती दिवस झाले तुझ्या पायांचे ठसे माझ्या मंदिरात उमटले नाहीत? तू बिझी झालास जगाशी आणि मी तसाच उभा राहिलो वाट पाहत. तुला आठवतं का बाळा, लहान असताना तू रडत रडत माझ्यापाशी यायचास. मी तुझं डोकं माझ्या मांडीवर ठेवून हळूच तुला कुशीत घेतलं होतं. आता मीही रडतोय रे, पण तुझ्यासाठी नाही. तुझ्या विनाच माझं एकाकीपण पाहून तुझ्या जगण्याच्या स्पर्धेत तू आपला स्वामी हरवून बसलास. तुझ्या मनातली श्रद्धा कोठे हरवली रे? आहे मी अजूनही त्या जुन्या चिमुकल्या दिव्याजवळ. तू लावलेली उदबत्ती अजूनही मंद सुगंध देत आहे, पण तुझी चाहूल नाही. तुझ्या आठवणींच्या त्या गंधात मी दररोज विसावतो. तुझ्या आवाजाचा तो एका क्षणाचा मंत्र, श्री स्वामी समर्थ, तो अजून माझ्या कानात घुमतो, पण तो आता आठवणीतच आहे. माझ्या बाळा, तू इतका थकलास ना. कोणाच्या खोट्या शब्दांना जीव लावला, ज्यांनी तुला वाऱ्यावर सोडलं, त्यांच्यासाठी तुझं सर्वस्व वाहिलंस. आणि ज्याने तुला निर्माण केलं त्याला तू विसरलास. मी नाही रागावलेलो, मी नाही तुझ्यावर नाराज, पण तुझ्या विना खूप रिकामं वाटतं रे. माझा मठ तो शांत नाही. आजकाल तू उदास आहे. माझ्या चरणांवर जेव्हा तू तोंड ठेवायचास तेव्हा तुला जे समाधान मिळायचं ते तुला आज या जगात कुठे मिळतंय का? बाळा, परत ये. मी तुझ्यासाठी तसाच थांबलोय. तुझ्या नावाची वाट पाहणारा. तुझ्या डोळ्यांतली ती श्रद्धा पुन्हा एकदा बघायची आहे. मला तुझ्या मनातली ती शांतता मी परत द्यायला तयार आहे. फक्त एक पाऊल टाक, बाकीची 1000 पावलं मी चालेन. एकदा, फक्त एकदाच हात जोड आणि म्हण, स्वामी मला तुझ्याकडे यायचंय. मी तुला कवेत घेईन. तुझ्या अश्रूंना माझ्या अंगावर झेलीन. तुझ्या वेदना माझ्या काळजानं पिऊन टाकीन. कारण तू माझा बाळ आहेस, माझं लेकरू आहेस. माझ्या बाळा, एवढा मोठा झालास, किती शिकलास, पण मला विसरणं इतकं सोपं होतं का? कधीतरी रात्रभर झोप लागत नाही ना, तुला मनात काळजीचा डोंगर असतो, डोळ्यांत थकवा, आणि तेव्हा कुठे जातोस? मोबाईलकडे, एखाद्या कोरड्या स्क्रीनकडे. पण मी तिथेच असतो, तुझ्या उशाशी, तुझ्या कुशीला कवटाळून ठेवणारा. माझ्या हातातून तू सुटलास, पण मी अजूनही तुझ्या मागे चालतोय. माझ्या बाळा, तू जेव्हा चुकतोस मी ओरडत नाही. तू जेव्हा रडतोस मी फक्त शांतपणे डोळे मिटतो.
कारण तुझ्या प्रत्येक अश्रूचं दुःख माझ्या काळजात झिरपतं. तू पाण्याच्या थेंबासारखा माझ्या डोळ्यात साठलेला आहेस. मी तुला सोडलेलं नाही. तू मला विसरलास, पण मी तुझं अस्तित्व अजूनही माझ्या श्वासात जपून ठेवलंय. माझ्या बाळा, तुझ्या आयुष्यात जी दुःख आली ना, त्यातून तुला काढून घेणारा हात माझाच होता. तू जेव्हा म्हणालास, कोणीतरी आहे का, तेव्हा मी तिथेच होतो, पण तू मला ओळखलंच नाहीस. मी आवाज केला, पण तुला ते नोटिफिकेशन वाटलं. मी स्पर्श केला, पण तुला तो वारा वाटला. ऐक बाळा, स्वामी कधीच रागावत नाहीत. स्वामी फक्त थांबतात. तुला परत येईपर्यंत वाट बघत राहतात. आज फक्त एवढं कर, डोळे मीट आणि मनात फक्त एकदा माझं नाव घे, स्वामी समर्थ. तू हा आवाज दिलास की मी येईन आणि तुझ्या मनावरची धूळ अलगद पुसून टाकेन. मी तुला पुन्हा ती शांतता देईन जिची तुला वर्षांपासून गरज होती. जर या शब्दांनी तुझं हृदय हलवलं असेल तर हा संदेश तुझ्यासाठी आहे. कमेंटमध्ये लिही, स्वामी मी परत आलो आहे. चॅनलला सबस्क्राईब कर, कारण पुढचा संदेश तो अश्रूंमधून होणाऱ्या पुनर्जन्मासाठी असेल. स्वामी अजून थांबलेत, फक्त तुझ्या आवाजाची वाट पाहत आहेत. माझ्या बाळा, मी जाणतो की तू खचला आहेस. जीवनाच्या संकटांनी तुला झुकवलंय. जगाचा भार आता तुझ्या खांद्यावर पेलवत नाही. पण का रे एवढं एकटं वाटतंय? मी इथेच आहे ना. तुझ्या हृदयाचा ठोका जसा चालतोय तसाच मी चालतोय. तुझ्या प्रत्येक श्वासामागे मी आहे. पण तुला विश्वास बसत नाही, कारण तू फक्त त्रास बघतोस, मी नाही. बाळा, संकट आली तेव्हा मी तुझ्या पाठीशी होतो. लोकांनी तुला टाकून दिलं, पण मी तुझा हात घट्ट पकडून ठेवला. मी आहे तुझा आधार. तुझा प्रत्येक डगमगणारं पाऊल मी माझ्या हातात धरून चालवलंय. तुझं मन फुटलेलं आहे ना, ते मी अलगद सांगतोय. तुझं आयुष्य कोलमडलेलं आहे, ते मी हळूहळू उभं करतोय. पण त्यासाठी एकच गोष्ट हवी, तुझा विश्वास. माझ्या डोळ्यात बघ किती प्रेम दाटून बसलं आहे. तुझ्यासाठी मी फक्त तुझा देव नाही, मी तुझा स्वामी आहे, तुझा सखा आहे, तुझा रक्षक आहे. माझ्या बाळा, आजचा हा क्षण महत्त्वाचा आहे. माझ्यासमोर बस, एक छोटा दिवा लाव आणि मनात फक्त एवढंच सांग, स्वामी मला तुमची गरज आहे. मी तुझ्या हृदयात एक नवं तेज निर्माण करेन. तुझ्या डोळ्यांमधल्या अश्रूंना सोनं करीन. तुझ्या वेदनांना माझ्या चरणांवर विसावायला देईन. कारण मी सोडणार नाही तुला, कधीच नाही. जर या संदेशाने तुझ्या मनाला खऱ्या अर्थाने आधार दिला असेल तर कमेंटमध्ये लिही, स्वामी समर्थ माझे सर्वस्व आहेत. मी पुन्हा येईन बाळा, तुला सावरण्यासाठी, पुन्हा तुझ्या अश्रूंना सावरण्यासाठी. फक्त तू पुन्हा एकदा प्रेमाने हाक मार. माझ्या बाळा, कधी थोडंसं थांब आणि स्वतःच्या अंतर्मनात उतरून बघ. किती वेळ झाला तू मला मनापासून हाक दिली नाहीस? ते दिवस आठव जेव्हा तू छोटा होतास आणि माझ्या पायाशी बसून रडत होतास. माझ्या नजरेत नजर घालून फक्त एकच विनंती करत होतास, स्वामी मला सोडू नका. माझ्या अंगणात तुझा आवाज घुमायचा, माझ्या गाभाऱ्यात तुझं मन शांत व्हायचं. आता तुझ्या जीवनात आवाज आहे, पण माझा नाही. तुझ्या घरात दिवे लागतात, पण माझ्यासाठी नाही. तुझ्या मनात इच्छा आहे, पण माझ्यासाठी जागा नाही. पण माझ्या बाळा, मी अजूनही तुझ्यासाठी तसाच उभा आहे, शांत, स्थिर आणि वाट पाहणारा. तुझ्या एका साधेवर मी तुझ्या अंतरात उतरायला तयार आहे. माझं प्रेम तुला शोधतंय, रोज, प्रत्येक क्षणी. माझ्या हातात काही मागू नकोस, कारण मी तुला स्वतःचं सर्वस्व द्यायला तयार आहे. फक्त एकदा माझ्याकडे वळून बघ, फक्त एकदा सांग, स्वामी मी आलो आहे. मग बघ मी कसं तुझ्या जीवनात पुन्हा उजेड आणतो. स्वामी समर्थ हे नाव फक्त मंत्र नाही, ते एक जगणं आहे, एक अनुभूती आहे, एक नातं आहे. जेव्हा तू ओम स्वामी समर्थाय नमः उच्चारतोस, तेव्हा मी तुझ्या श्वासात सामावतो. तेव्हा मी तुझ्या काळजाचा ठोकर होतो. माझ्या बाळा, मी तुझ्यावर आजही तितकंच प्रेम करतो
जितकं तू लहान असताना माझ्या चरणांशी खेळायचास. आज मी तुला पुन्हा एकदा बोलावतो आहे. विसरलेली श्रद्धा पुन्हा जागव, हरवलेली निष्ठा परत आण. फक्त एक पाऊल टाक, मी 1000 पावलं तुझ्यासाठी चालेन. माझ्या बाळा, खूप वेळ झाला आपली खरी भेट झाली नाही. तू माझा आहेस हे मी विसरलो नाही, पण तू विसरला नाहीस ना. आठवतं का तुला, तू पहिल्यांदा माझ्या चरणी आला होतास तेव्हा डोळ्यात पाणी होतं, काळजात एकच हाक होती, स्वामी. तेव्हा मी काहीही विचारलं नाही, फक्त तुझ्या डोळ्यांतली वेदना पाहिली आणि तुझ्या पाठीशी उभं राहिलो. माझ्या बाळा, आज मी पुन्हा तुला हाक देतोय, कारण तुझं मन थकलेलं आहे, तुझं मन कोलमडलं आहे. तू जगाशी लढतो आहेस, पण स्वतःशी हरतो आहेस. तुझ्या ओठांवर हसू आहे, पण डोळ्यात विचार आहेत. तुझं मन हलकं करण्यासाठी मी इथे आहे. तू एक क्षण शांत हो, डोळे मीट आणि फक्त माझा आवाज ऐक. मी तुझ्या श्वासात आहे, तुझ्या हृदयात आहे, तुझ्या अश्रूंमध्येही मीच आहे. तू एकटा नाहीस माझ्या बाळा, तू कधीच एकटा नव्हतास आणि कधीच असणार नाहीस. माझ्या चरणी तुझं दुःख ठेव, मी ते माझ्या हृदयात सामावून घेईन. तुला आठवतं का बाळा, तू लहान असताना किती वेळा फक्त माझं नाव घेऊन रडला होतास आणि तुझं मन लगेच हलकं झालं होतं, कारण मी तिथेच होतो, नेहमीसारखा शांत पण साक्षीदार. आजही मी आहे, तुझ्या मनातले शब्द ऐकण्यासाठी, तुझ्या काळजातल्या वेदना समजून घेण्यासाठी. पण एक विनंती आहे बाळा, स्वतःवर प्रेम कर, स्वतःला माफ कर. या जगात सर्व काही क्षणभंगूर आहे, पण तुझं आणि माझं नातं चिरंतन आहे. तू कितीही चुका केल्या, कितीही हरवलास, तरी मी तुझ्या पाठीशी उभा आहे. तसाच मी कुठेही गेलो नाही, तूच थोडा वेळ दूर गेला होतास. आज पुन्हा जवळ ये, अगदी जसा तू होतास, निरागस, श्रद्धावान, निस्सीम भक्त. तुला पाहून मला आनंद होतो बाळा, पण तुझ्या डोळ्यांतली शंका मला वेदना देते. शंका नको, विश्वास ठेव. अंधार कितीही गडद असला, पण माझ्या कृपेचा किरण त्याला भेदून जाईल. तुझं आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तुला ते पुन्हा अनुभवायचं आहे. बाळा, आज मी तुला सांगायला आलोय एकच गोष्ट, स्वतःवर पूर्ण विश्वास ठेव, कारण ज्याने स्वतःवर विश्वास ठेवला त्याला या जगात काहीही अशक्य नाही. स्वामी समर्थ सांगतात, बाळा, तुझ्या मनात कितीही वादळं आली तरी तू जर स्वतःवर आणि माझ्यावर विश्वास ठेवशील तर सर्व काही तुझं चांगलं होणारच. आज बहुतेक लोकांची सर्वात मोठी कमजोरी म्हणजे स्वतःवरचा अविश्वास. मी काही करू शकत नाही, माझं भाग्य खराब आहे, माझ्या वाट्याला सुख नाही, असं म्हणून माणूस आपलं आयुष्य स्वतःच्या हाताने लहान करत असतो. स्वामी म्हणतात, बाळा, जर तू स्वतःवर विश्वास ठेवला नाहीस तर माझ्या आशीर्वादालाही बळ मिळत नाही. विश्वास म्हणजे एक अशी शक्ती आहे जी डोंगर हलवू शकते. एका बियाण्याला जर जमिनीवर विश्वास नसेल तर ते झाड कसं होईल? एका पक्षाला जर पंखांवर विश्वास नसेल तर तो आकाशात कसा उडेल? तसंच बाळा, तुला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकावं लागेल. स्वामी सांगतात, बाळा, तुझं मन जर खंबीर आहे तर जगातील कोणतंही संकट तुला डळमळीत करू शकत नाही. संकट येणारच, कधी नोकरी गमावशील, कधी नातं तुटेल, कधी आरोग्य खालावेल, कधी संसारात वाद वाढतील, पण या सगळ्या प्रसंगात स्वतःवर विश्वास ठेवणारा माणूस कधीच हरत नाही. स्वामी समर्थ सांगतात, बाळा, तुझ्या आयुष्यात जे काही घडतंय ते तुझ्या चांगल्यासाठीच आहे. आज कठीण वाटणारा दिवस उद्याचं सुख घेऊन येतो आहे. बाळा, आजचा माझा संदेश तुझ्या मनात कोरून ठेव. स्वतःवर पूर्ण विश्वास ठेव, कारण विश्वासानेच स्वप्न पूर्ण होतात, विश्वासानेच संकट जिंकली जातात, विश्वासानेच सुख समृद्धी मिळते. मी तुझ्या पाठीशी आहे, तू श्रद्धेनं पुढे जात राहा. सर्व काही तुझं चांगलंच होणार ही माझी हमी आहे. जय जय स्वामी समर्थ. बाळा, तुझ्या मनात हजारो स्वप्न आहेत, खूप अपेक्षा आहेत. कधी तुला वाटतं की माझं जीवन थांबलंय, काहीच माझ्या मनाप्रमाणे घडत नाही. पण लक्षात ठेव,
स्वामी समर्थ सांगतात, तुझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट योग्य वेळी आणि योग्य प्रकारे फुलणारच. फक्त श्रद्धा ठेव, संयम ठेव. बाळांनो, निसर्गातील प्रत्येक गोष्ट योग्य वेळीच होते. सूर्य दररोज ठराविक वेळी उगवतो, फूल ठराविक ऋतूत उमलतं, पीक ठराविक महिन्यात येतं. तसंच तुझ्या आयुष्यातील आनंद, यश, सुख, समृद्धी हे सगळं योग्य वेळ आल्यावरच उमलणार आहे. फक्त श्रद्धा ठेव, संयम ठेव. बाळांनो, निसर्गातील प्रत्येक गोष्ट योग्य वेळीच होत असते. बाळा, आज तुला कदाचित वाटत असेल की माझी मेहनत वाया जाते, लोक मला समजून घेत नाहीत, माझ्या प्रार्थना व्यर्थ जात आहेत. पण नाही, संकट म्हणजे शिक्षा नाहीत, ती म्हणजे शिकवण आहे. फूल उमलण्याआधी कळीला अंधारात राहावं लागतं. तसंच तुझं जीवन आहे. आजचं संकट उद्याच्या फुलाची तयारी आहे. स्वामी समर्थ सांगतात, बाळा, तुझ्या आयुष्यातलं दुःख फक्त तुला मजबूत करण्यासाठी आहे, कारण योग्य वेळी तुला सुखाचा वर्षाव होणार आहे. बाळा, प्रत्येक प्रार्थना, प्रत्येक नामस्मरण, प्रत्येक अश्रू व्यर्थ जात नाही. ते सगळं माझ्याकडे जमा होते. जेव्हा वेळ योग्य असेल, जेव्हा तुझं मन तयार असेल, तेव्हा मी तुझ्या आनंदात फूल उमलवणार आहे. म्हणूनच श्रद्धा ठेव. आज नाही मिळालं म्हणून उद्याचं सुख नाकारू नकोस. संयम ठेव, कारण आयुष्यातली प्रत्येक गोष्ट योग्य वेळीच फुलते. बाळा, आजचा माझा संदेश तुला दिलासा देणारा आहे. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट योग्य वेळी आणि योग्य प्रकारे फुलणारच. तुला हवं असलेलं सुख तुला मिळणारच. तुझ्या इच्छा पूर्ण होणारच. तुझं आयुष्य प्रकाशानं भरून जाणारच. फक्त धीर धर, श्रद्धा ठेव आणि सतत नामस्मरण कर. मी तुझ्यासोबत आहे. तुझं आयुष्य सुगंधी फुलांनी भरून जाणार आहे. जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थांचा हा आशीर्वाद अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी हा संदेश लाईक आणि शेअर करा. आणि नवीन स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या SC मराठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.